प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत वेताळ 25. आतापर्यंत आपल्या 18 कथा ऐकून झालेल्या आहेत. आज ऐकूया 19वी कथा, जिचं शीर्षक आहे राजा सूर्यप्रभ आणि धनवती. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती वेताळ 25तील अत्यंत गाजलेली कथा आहे. आणि या कथेतला जो कूट प्रश्न आहे त्याचा संदर्भ मी देवदत्त पटनाईकांचं गरुड पुराण हे पुस्तक जेव्हा ट्रान्सलेट करत होतो तेव्हा त्या पुस्तकातही ही कथा आलेली होती. आणि तो जो कूट प्रश्न होता की राजाने कुणाला पिंड द्यावा आणि त्याचं उत्तर हे त्यांनीसुद्धा आपल्या गरुड पुराण पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं. तर ऐकूया. राजा पुन्हा शिंशप वृक्षाच्या बुंद्याशी गेला आणि वेताळाला खांद्यावर घेऊन मागच्याप्रमाणेच परतू लागला. तो जात असताना वेताळ त्याला म्हणाला, राजन, मी तुला आणखी एक हृदयंगम गोष्ट सांगतो, ती ऐक. वक्रोलक नावाचं एक स्वर्गासारखं नगर आहे. तिथे इंद्रासारखा सूर्यप्रभ नावाचा एक राजा होता. श्री विष्णूच्या वराह अवताराप्रमाणे त्या राजाने पृथ्वीचा भार आपल्या दृढ हातांवर घेतला होता आणि आपल्या उमद्या शरीराने तो पृथ्वीला आनंद देत असे. त्याच्या राज्यात यज्ञांच्या अग्नीचा धूर लागूनच लोकांच्या डोळ्यात अश्रू येत दुसऱ्या कोणत्याही कारणांमुळे येत नसत. माराविषयीच्या कथा फक्त शृंगारातच बोलण्यात येत. सुवर्णदंड राजसेवकांच्या हाती असत, इतर कोणाला सुवर्णाचा दंड होत नसे. तो अतिशय संपत्तिमान होता आणि त्याला दुःखाचं एकच कारण होतं. अनेक भार्या असूनही त्याला एकही अपत्य अद्याप झालं नव्हतं. त्यावेळी ताम्रलिप्ती नावाच्या नगरीत सर्व व्यापाऱ्यांमध्ये प्रमुख धनपाल नावाचा श्रीमंत वैश्य राहत होता. त्याला धनवती नावाची एकच मुलगी झाली. ती जणू शापामुळे स्वर्गातून आलेली अप्सराच होती. ती तरुण झाल्यावर तिचा पिता मृत्यू पावला आणि राजाच्या मदतीने त्या वैश्याच्या आप्तांनी त्याचं सर्व धन लुटलं. तेव्हा त्या वैश्याची हिरण्यवती नावाची पत्नी गुप्तपणे ठेवलेले आपले अलंकार घेऊन आपल्या धनवती या कन्येसह तिथून बाहेर पडली. कारण तिला आपल्या आप्तांचं फार भय वाटत होतं. बाहेर अंधार पडला होता आणि तिच्या मनातही अंधारच होता. तिने मुलीला हातात धरलं होतं आणि मोठ्या कष्टाने ती नगराबाहेर पडली. बाहेर गाढ अंधार होता आणि त्यातूनच ती जात होती. जाता जाता दैवयोगाने सुळावर चढवलेल्या एका चोराच्या खांद्याला तिचा धक्का लागला. त्या चोराचा प्राण अद्याप गेला नव्हता. तेव्हा तो ओरडला, अरे रे, मला तुझ्या खांद्याचा धक्का लागल्याने वेदना होत आहेत. माझ्या जखमेवर कोणी बरं हे मीठ चोळलं? त्याचं ते रडणं ऐकून वैश्य स्त्रीने भीतीने विचारलं, तू कोण रे बाबा? तेव्हा चोर म्हणाला, मी चोर आहे. इथे मला सुळावर दिलेलं आहे, पण मी पापी असल्याने माझे प्राण लवकर जात नाहीत. असो, आर्ये, तू कोण आहेस आणि कुठे जात आहेस ते मला सांग. तेव्हा त्या वैश्य स्त्रीने आपली सर्व हकीकत त्याला सांगितली. तोच रजनीनाथ चंद्र उदय पावला आणि पूर्व क्षितिजावर टिळा लावल्याप्रमाणे शोभू लागला. सर्व दिशात चंद्रप्रकाश पडल्यामुळे चोराला धनवती आणि तिची आई स्पष्ट दिसू लागली. त्यांना पाहून तो चोर धनवतीच्या आईला म्हणाला, आर्ये, माझी एक प्रार्थना ऐक. मी तुला 1000 सुवर्ण मुद्रा देतो, पण तुझी ही कन्या मला दे. तेव्हा आश्चर्याने स्मित करून वैश्यस्त्री म्हणाली, अरे, आता तू हिला घेऊन काय करणार? तेव्हा चोर पुन्हा म्हणाला, मी तर आता मरणारच, पण मला पुत्र नाही. निपुत्रिकाला स्वर्ग मिळत नाही. ही माझ्या आज्ञेवरून कोणाकडूनही पुत्र उत्पन्न करेल आणि तोच माझा क्षेत्रज पुत्र होईल. त्यासाठीच मी तुला विनंती करीत आहे.
तेव्हा हे आई, माझी ही इच्छा सफल कर. चोराची ही विनंती ऐकून त्या वैश्य स्त्रीला धनाचा लोभ पडला आणि तिने ती गोष्ट मान्य केली. तिने पाणी आणलं आणि ही कन्या मी तुला दिली आहे असं सांगून चोराच्या हातावर ते पाणी सोडलं. चोरानेही तिच्या कन्येला पुत्र उत्पन्न करण्याविषयी आज्ञा दिली आणि तो हिरण्यवतीला म्हणाला, आई, त्या वडाच्या झाडाखाली जाऊन खण आणि तिथे मी ठेवलेल्या 1000 सुवर्ण मुद्रा आहेत त्या तू घे. माझे प्राण गेल्यानंतर माझा देह तू युक्तीने जाळून टाक आणि माझ्या अस्थी एखाद्या तीर्थात फेकून मुलीसह तू वक्रलोक नगराला जा. तिथे सूर्यप्रभ नावाचा राजा राज्य करत असून राज्य व्यवस्था उत्तम असल्यामुळे लोक सुखी आहेत. तिथे तू उपद्रवापासून मुक्त होऊन निश्चिंतपणे राहू शकशील. तो असं म्हणाला आणि त्याला तहान लागली. तिने आणलेलं पाणी पिऊन सुळाच्या वेदनेमुळे तो चोर मृत्यू पावला. नंतर त्या वैश्य स्त्रीने वडाच्या झाडाखालचं सोनं काढून घेतलं आणि ती गुप्तपणे पतीच्या एका मित्राच्या घरी मुलीसह जाऊन राहिली. तिथे राहून तिने चोराचं शरीर गुप्तपणे जाळून टाकलं आणि त्याच्या अस्थी तीर्थात टाकवल्या. नंतर दुसऱ्या दिवशी सर्व गुप्तधन घेऊन मुलीसह ती वक्रलोकपुराकडे जाऊ लागली आणि काही दिवसांनी ती तिथे पोहोचली. तिथे वसुदत्त नावाच्या वैश्याकडून तिने एक घर विकत घेतलं आणि त्यात आपली मुलगी धनवती हिच्यासह ती राहू लागली. त्या नगरात विष्णुस्वामी नावाचा एक उपाध्याय राहत होता. त्याचा मनस्वामी या नावाचा एक सुंदर तरुण ब्राह्मण शिष्य होता. तो उच्च कुळातील आणि विद्वान असूनही तारुण्यामुळे उन्मत्त होत असे आणि तिथे हंसावली नावाची एक विलासिनी वेश्या होती. तिच्याबरोबर संभोग करण्याची तो इच्छा करत असे, पण ती प्रत्येक दिवशी 500 सुवर्ण मुद्रा त्याच्याकडे मागत असे. इतकं धन नसल्याने तो ब्राह्मण तरुण दुःखी होत असे आणि चिंतेने त्याचं शरीर कृश होत असे. एके दिवशी धनवतीने कृश शरीराच्या त्या सुंदर ब्राह्मण तरुणाला माडीवरून पाहिलं आणि त्याच्या सौंदर्यामुळे तिचं मन त्याच्यावर बसलं. तिला आपल्या चोर पतीच्या आज्ञेचीही आठवण झाली. तेव्हा ती आपल्या आईला म्हणाली, आई, या ब्राह्मण कुमाराचं रूप आणि तारुण्य कसं आहे ते पहा ना. हे दोन्ही गुण सर्व विश्वाच्या नेत्रात जणू अमृताचाच वर्षाव करत आहेत. हे ऐकून आणि धनवतीचं मन त्या तरुणावर बसलं आहे हे जाणून ती वैश्य पत्नी हिरण्यवती मनात विचार करू लागली, माझ्या मुलीला पतीच्या आज्ञेवरून मुलाकरिता कोणाला तरी वरलं पाहिजेच, तर मग यालाच का बरं विनंती करू नये. असा मनात विचार करून रहस्य राखणाऱ्या एका विश्वासू दासीला तिने त्या ब्राह्मण कुमाराला बोलवायला पाठवलं. ती त्याच्याकडे गेली आणि एकांतात त्याला आपल्या मालकिणीचा संदेश सांगितला. पण तो व्यसनी तरुण ब्राह्मण कुमार तिला म्हणाला, हंसावलीसाठी मला 500 सुवर्ण मुद्रा देणार असशील तर मी एका रात्रीसाठी तिच्याकडे येईन. दासीने हा निरोप परत येऊन हिरण्यवतीला सांगितला. तेव्हा तिने त्या दासीच्याच हाती तितकं द्रव्य त्या तरुणाकडे पाठवलं. धन मिळाल्यावर मनस्वामी हिरण्यवतीच्या मुलीच्या निवासस्थानाकडे गेला. चकोर चंद्राचं चांदणं पाहून जसा प्रसन्न होतो त्याप्रमाणे मनस्वामी धनवतीला पाहून आनंदित झाला. त्याने ती सर्व रात्र तिच्याबरोबर घालवली आणि सकाळ होताच गुप्तपणे जसा आला होता तसाच निघून गेला. ती धनवतीही त्याच्या संयोगाने गर्भवती राहिली. योग्य वेळी तिला मुलगा झाला. त्याच्या लक्षणांवरून तो भाग्यवान दिसत असल्याने त्या दोघींना फार आनंद झाला. रात्री त्या झोपल्या असता त्यांच्या स्वप्नात श्री शंकराने दर्शन दिलं आणि आदेश दिला की या बाळाला सूर्यप्रभ राजाच्या द्वाराकडे न्या आणि तिथे एका मंचकावर त्याला ठेवा आणि त्याच्या शेजारी 1000 सुवर्ण मुद्रा ठेवा, म्हणजे तुम्हा सर्वांचं कल्याण होईल. शंकराची ही स्वप्नातील आज्ञा ऐकून त्या दोघी जाग्या झाल्या आणि त्यांनी आपलं स्वप्न परस्परांना सांगितलं. श्री शंकरावर पूर्ण विश्वास असल्यामुळे त्यांनी आपल्या लाडक्या बाळाला सुवर्ण मुद्रांसह
सूर्यप्रभ राजाच्या द्वारावर गुप्तपणे ठेवलं. त्या परत आल्या. त्याच वेळी पुत्रप्राप्तीच्या चिंतेमुळे व्याकुळ झालेल्या सूर्यप्रभ राजालाही वृषध्वज शंकराने स्वप्नात दर्शन दिलं आणि आज्ञा केली, राजन उठ. तुझ्या द्वारावर एका मंचकावर कोणीतरी एक अत्यंत सुलक्षणी बालक ठेवलेला आहे. त्याच्याजवळ 1000 सुवर्ण मुद्राही ठेवल्या आहेत. त्याला तू ताबडतोब घे. श्री शंकराचा असा आदेश स्वप्नात मिळाल्यानंतर राजा सकाळी उठला तेव्हा द्वारपालांनी आत येऊन त्या बालकाविषयी वर्तमान सांगितलं. ते ऐकून राजा स्वतः सिंहद्वारावर गेला आणि तिथे श्री शंकराच्या सांगण्याप्रमाणे सुवर्णमुद्रांसह मंचकावर ठेवलेलं बालक त्याला दिसलं. त्याच्या हातापायांवर छत्र, ध्वज वगैरे राजचिन्हे होती आणि तो अतिशय सुंदर दिसत होता. श्री शंकराने मला हा योग्य पुत्र दिला आहे असं बोलून त्याने स्वतः दोन्ही हातांनी त्या बालकाला उचललं आणि तो अंतःपुरात गेला. त्याने या निमित्त मोठा उत्सव केला आणि 12व्या दिवशी त्याचं नाव चंद्रप्रभ ठेवलं. तो राजपुत्र हळूहळू वाढू लागला आणि जसजसे त्याचे शरीर वाढले त्याप्रमाणे आश्रयास आलेल्यांना आनंद देणारे त्याचे गुणही वाढले. तरुण झाल्यानंतर शौर्य, औदार्य आणि शास्त्रज्ञान वगैरे गुणांनी त्याने सर्व प्रजाजनांना आपल्याकडे आकर्षून घेतलं. तो पृथ्वीचा भार वाहण्यास समर्थ झाला आहे असं पाहून वृद्ध झालेल्या सूर्यप्रभ राजाने त्याला स्वतः राज्याभिषेक केला आणि तो वाराणसीला निघून गेला. तो न्यायशाली पुत्र पृथ्वीचं राज्य राखत असताना सूर्यप्रभ राजाने वाराणसीत कठोर तप केलं आणि आपल्या शरीराचा त्याग केला. चंद्रप्रभ राजाला पित्याच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा त्याने शोक करून श्राद्ध वगैरे सर्व कृत्ये करून पितृक्रिया केली. नंतर तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, बाबांच्या असंख्य उपकारांची फेड मला करणं शक्य नाही. तथापि मी त्यांच्या अस्थी यथाविधी गंगेत टाकतो आणि गंगेस जाऊन सर्व पितरांना पिंडदान करतो. या प्रसंगाने माझी तीर्थयात्रासुद्धा करून घेतो. तेव्हा त्याचे मंत्री त्याला नम्रतेने म्हणाले, महाराज, आपण असं करणं योग्य नाही. अहो, राज्य म्हणजे अनेक छिद्रे असलेली उपद्रवकारक वस्तू आहे. तुमच्या पित्याची उत्तरक्रिया पुरोहितांकडूनही होऊ शकते. राजाने स्वतःचा धर्म पाळावा हेच योग्य. आणखी दुसऱ्या तीर्थयात्रेची काय गरज? ज्याच्या मार्गात नेहमी संकटेच भरली आहेत असा यात्रिक आणि तुझे नित्य सुरक्षित असलेले हे राज्यपद याची काही तुलना आहे का? मंत्र्यांचं हे भाषण ऐकून चंद्रप्रभ म्हणाला, उगाच विकल्प आणू नका. पित्यासाठी मला जाणं आवश्यकच आहे. जोपर्यंत मला जाता येतं तोपर्यंत सर्व तीर्थांचं दर्शनसुद्धा घ्यायचं आहे. हे शरीर तर क्षणभंगूर आहे. पुढे काय होईल हे कुणाला माहीत. मी परत येईपर्यंत या राज्याचं रक्षण तुम्हालाच केलं पाहिजे. राजाचा हा निश्चय ऐकून मंत्री गप्प बसले. राजाने यात्रेला जायची सर्व तयारी केली. नंतर एका शुभ दिवशी स्नान करून अग्नीत होम दिला. ब्राह्मणांचा सत्कार करून पवित्र होऊन रथात चढला आणि बरोबर येणाऱ्या परिवारासह त्याने प्रयाण केलं. राजधानीच्या सीमेवर जाताच पोचवायला आलेल्या नागरिकांना, जनपद लोकांना आणि मंत्र्यांना मोठ्या कष्टाने तिथून परतवलं आणि वाहनावर आरूढ झालेले ब्राह्मण व पुरोहित यांच्यासह तो पुढे निघाला. मार्गात त्याला निरनिराळे देश लागले. त्यातील लोकांचे ते विचित्र वेश, त्या निरनिराळ्या भाषा यामुळे त्याच्या मनाला चांगलीच करमणूक मिळाली. असे देश पाहत पाहत तो गंगा नदीजवळ येऊन पोचला. त्या गंगेने आपल्या पृष्ठभागावर उठणाऱ्या तरंगांच्या ओळींमुळे स्वर्गात जाण्याची जणू शिडीच केली आहे असं त्याला वाटत होतं. हिमालयात उत्पन्न झालेली ती गंगा सर्वांवर उपकार करण्यासाठीच जणू वेगाने वाहत होती. देव आणि ऋषी तिला वंदन करीत होते. अशा त्या गंगेच्या तीरावर पोहोचताच चंद्रप्रभ रथातून खाली उतरला. गंगेत यथाविधी स्नान केलं आणि आपला पिता सूर्यप्रभ याच्या अस्थी गंगेच्या प्रवाहात टाकल्या. ब्राह्मणांना दान दिलं आणि श्राद्ध केलं. नंतर रथावर आरूढ होऊन क्रमाने प्रयाग तीर्थाला पोचला. तिथे उपास आणि स्नान करून श्राद्ध, दान वगैरे सर्व यथाविधी करून तो वाराणसीला गेला. तिथेही 3 दिवस उपोषण करून वृषध्वज श्री शंकराचं यथाविधी पूजन करून तो गयेकडे गेला.
क्रमाने अनेक प्रकारची अरण्ये, नद्या आणि देश ओलांडून तो गया शीर्षास पोहोचला. तिथे पुष्कळ दक्षिणा देऊन यथाविधी श्राद्ध केलं. नंतर गया कुपात पित्याला उद्देशून पिंड देऊ लागला. तो पिंड घेण्यासाठी मनुष्यांचे 3 हात वर आले. हे पाहून राजा गोंधळला आणि हे काय असं म्हणून यातील कोणत्या हातावर मी पिंड देऊ असं तो आपल्या ब्राह्मणांना विचारू लागला. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, देव, ज्याच्या हातात लोखंडाचं खोदण्याचं हत्यार दिसत आहे तो हात चोराचा आहे. जानवं धारण करणारा हा दुसरा हात ब्राह्मणाचा आहे आणि ज्या हातावर सुलक्षणं दिसत आहेत आणि हातात अंगठीही आहे तो हात राजाचा आहे. या 3 हातातील कोणत्या हातावर पिंड देणं योग्य आहे हे आम्हाला समजत नाही. हा सर्व चमत्कारच दिसतो आहे. ब्राह्मणांनी असं सांगितल्यावर राजाला याबाबत निश्चय करता येईना. अशी विचित्र कथा सांगून खांद्यावर बसलेल्या वेताळाने राजाला विचारलं, राजन, चंद्रप्रभ राजाने त्यातील कोणाच्या हातावर तो पिंड द्यावा हे तू मला निश्चित सांग. आणि नाही सांगितलंस तर तुला मिळालेल्या शापाप्रमाणे तुझ्या मस्तकाची शकल होतील आणि ती तुझ्या पायांवर लोळू लागतील. वेताळाचा हा प्रश्न ऐकून त्रिविक्रमसेन म्हणाला, त्याने चोराच्या हातावर पिंड द्यावा, कारण चंद्रप्रभ त्या चोराचा क्षेत्रज पुत्र होता. दुसऱ्या दोघांचा तो मुलगा होत नाही. ब्राह्मण कुमार जरी त्याचा बीज देणारा पिता असला तरी त्याने धन देऊन आपलं शरीर एका रात्रीपुरतं धनवतीला विकून टाकलं होतं. शिवाय तिच्या ठिकाणी पुत्र निर्माण होईल हे त्याला माहीतच नव्हतं. सूर्यप्रभ राजाने त्याला संस्कार देऊन वाढवलं हे खरं, पण त्या कष्टाचा मोबदला म्हणून बालकाच्या जवळ 1000 सुवर्ण मुद्रा ठेवल्या होत्या, त्या त्याने घेतल्या. पण चोराच्या हातावर उदक देऊन त्याच्या हाती चंद्रप्रभ राजाची माता दिलेली होती आणि पुत्रोत्पादनासाठी चोरानेच तिला आज्ञा दिली होती आणि त्याला वाढवण्यासाठी चोराचंच धन राजाला मिळालं होतं आणि त्याच्याच धनामुळे ब्राह्मणपुत्राकडून मुलासाठी त्याने बीज खरेदी केलं होतं. म्हणून चंद्रप्रभ त्या चोराचाच क्षेत्रज पुत्र ठरतो आणि त्याच्या हातावरच चंद्रप्रभ राजाने पिंड देणं योग्य आहे असं मला वाटतं. हे ऐकून वेताळ पुन्हा राजाच्या खांद्यावरून अदृश्य झाला आणि शिंशप वृक्षावर जाऊन लटकू लागला. आपल्या प्रतिज्ञेत न चुकणारा राजा त्याच्या मागे पुन्हा वेगाने गेला. प्रिय श्रोते हो, आत्ताच आपण वेताळ पंचविशीतील 19वी कथा राजा सूर्यप्रभ आणि धनवती ही ऐकलीत. हे अभिवाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकायला मिळालं. आपल्याला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर कृपा करून त्याला लाईक करा. आपल्या मित्रमंडळींनाही ऐकायला पाठवा. तुम्हाला माझं चॅनल जर आवडलं असेल, त्यावरील अन्य अभिवाचनं आवडली असतील तर माझ्या चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.